जर तुम्हाला पण आहे ना कमीत कमी खर्चामध्ये स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना आणि 2025 मध्ये सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सोपा बिझनेस स्टार्ट करायला कोणता आहे माहिती का? कन्सल्टन्सीचा बिझनेस. ऑफकोर्स त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आहे नॉलेज. तुमच्याकडे जर कोणत्या पण गोष्टीचं नॉलेज असेल ना तर हा बिझनेस स्टार्ट करायला काहीच लागत नाही. फक्त 3 गोष्टीची गरज आहे. सगळ्यात पहिली म्हणजे ऑफिस. तुम्हाला एक ऑफिस स्पेस लागणार. सेकंड म्हणजे इंटरनेट कनेक्शन लॅपटॉप सोबत आणि एक छोटासा कॅमेरा. असा कॅमेरा पाहिजे कारण की मीटिंग कसं काय करणार, ऑनलाईन मीटिंग करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नॉलेज, जे तुमच्याकडे असेलच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं. एक टॉपिक घ्या कोणता ज्याच्यात तुमचा चांगला स्टडी झालेला आहे. त्याच पद्धतीने आम्ही आमचा बिझनेस स्टार्ट केला होता. आणि तुम्ही विचार कराल की यार आता क्लायंटला ऑलरेडी माहिती असतं माझा एवढा स्टडी नाही झालेला, मी कसं काय तो टॉपिक कोणाला शिकू शकतो, कोणाला कन्सल्टन्सी करू शकतो. तुम्हाला आहे तुमच्या प्रॉस्पेक्ट पेक्षा म्हणजे तुमच्या क्लायंट पेक्षा फक्त 5 स्टेप पुढं माहिती पाहिजे तरी तुम्ही त्याला कन्सल्ट करू शकता. असाच बिझनेस आम्ही 2019 मध्ये डिजिटल मार्केटिंग आमची जेव्हा कंपनी स्टार्ट केली होती त्या टाइमला आम्ही केलं होतं. आम्हाला थोडंसं नॉलेज होतं. 3-4 महिन्याचा कोर्स केलेला होता. त्या 4 महिन्याच्या कोर्सवर आम्ही जायचो दुकानात आणि त्यांना म्हणायचो आम्हाला हे येतं आणि आम्ही तुमचा बिझनेस वाढून देऊ. तसेच आम्हाला क्लायंट भेटायला स्टार्ट झाले. 3 महिन्याच्या एक्सपिरियन्सवर आम्ही क्लायंट घ्यायला सुरुवात केली होती. तसंच तुमच्याकडे एखादं नॉलेज असेल ना, जा क्लायंटला म्हणा मला ही गोष्ट येते परफेक्ट, मी तुला A लेवलवरून B लेवलवर जायला मदत करू शकतो आणि स्टार्ट करा. खूप सोपं आहे.